ते भैयांनी अगदी कोरोना काळापासून जर बघितलं तर कोरोना काळात भैयांनी केलेल्या कामांचं आत्तासुद्धा त्यांचं इतकं कौतुक होतं त्यांनी केलं त्या कामाबद्दल. नमस्कार. आज आम्ही इंद्रजित वसंतराव पाटील म्हणजे आमचे लाडके भैया, माजी पंचायत समिती सदस्य, त्याचबरोबर आत्ता हे ते जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी आज आम्ही आलो आहोत. तर भैयांबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे भैया खरं तर जेव्हा पंचायत समिती सदस्य होते तेव्हापासून भैयांचे जे काम आहे ते भैयांनी अगदी कोरोना काळापासून जर बघितलं तर कोरोना काळात भैयांनी केलेल्या कामांचं आत्तासुद्धा त्यांचं इतकं कौतुक होतं त्यांनी केलं त्या कामाबद्दल. त्याचबरोबर अगदी वयोवृद्ध असतील, वयोवृद्धांबद्दल तर त्यांनी तर त्यांच्यासाठी इतकी कामं केली. अगदी पेन्शन असेल किंवा पेन्शनसाठी सुद्धा त्यांनी खूप पुढाकार वगैरे घेऊन ते पुढं कामं करतात. त्याचबरोबर त्यांची काही वैद्यकीय जर त्यांना जर काही सोय वगैरे करायची असेल तर त्यासाठी सुद्धा भैया पुढे असतातच. महिलांबद्दल बोलायला गेलं तर महिलांसाठी तर त्यांनी आत्तापर्यंत अनेक कामं केले आहेत. बचत गटात, आमच्या गावात इतके बचत गट आहेत, प्रभागात इतके बचत गट आहेत, तर त्या बचत गटातल्या महिलांना ते नेहमी प्रोत्साहन देत असतात, त्यांच्यासाठी लागेल ती मदत करत असतात. लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू झाली तेव्हासुद्धा भैयांनी वेळोवेळी लागेल ती मदत केली आणि महिलांसाठी, वयोवृद्धांसाठी तर ते कामं करतच आहेत. त्याचबरोबर अगदी तरुणांमध्ये तर त्यांची चांगलीच क्रेज आहे आणि तरुणांना त्यांनी चांगलीच भुरळ पाडलेली आहे. त्याचबरोबर भैयांची या प्रभागातली इतकी कामं आहेत म्हणजे भैयांबद्दल बोलायचं म्हटलं तर अजून किती बोलणार आणि काय बोलणार असं होईल.